नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। विरली बुजुर्ग येथील विश्वशांती बौद्ध विहारात शौर्य दिन साजरा। 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या या लढाईतल्या विजयाला आज 206 वर्षे पूर्ण झाली। या निमित्त बौद्ध समाज, विरली बुजुर्ग तसेच समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जानेवारी रोजी विरली बुजुर्ग येथील विश्वशांती बौद्ध विहारात भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली। तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ध्वजारोहक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विरलीचे माजी उपसरपंच मिलिंद सिवागळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी मान्यवर पाहुण्यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विरलीचे माजी उपसरपंच मिलिंद सिवागडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून देवानंद महावाळे, चंद्रभान हुमने, पंढरी कोल्हे, शंकर हुमने, कुशल हुमने, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील बनसोड, डॉक्टर वासनिक, समता सैनिक दलाचे प्रकाश सुखदेवे, महेश कोल्हे यांच्यासह बौद्ध बांधव व समता सैनिक दलाचे सदस्य आदी प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर रामटेके यांनी केले, तर आभार विनोद सिंहगडे यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश जांगडे, टीकादास बनसोड, युवराज सुखदेवे, विक्की कोल्हे, सुधीर कोल्हे, मनीषा शिवगडे यांनी मोलाचे सहकार्य केले।